माझं नाव वर्षा राहुल शेजू। मी डिलिव्हरीसाठी मेडिकवर येथे बोराडे मॅडम यांच्याकडे ॲडमिट झाले। आमचे नातेवाईकांची डिलिव्हरी इथे झाली, त्यांच्या रेफरन्सने आम्ही इथे आलो। पहिली डिलिव्हरी माझी सीझर झालेली आहे, पण आम्ही डिलिव्हरीसाठी मेडिकवर इथे आलो तर मॅडमनी माझी डिलिव्हरी नॉर्मल केली। इथली स्टाफ सर्व्हिस वगैरे सगळं छान आहे। इथलं जेवण, साफसफाई, क्लिनिंग वगैरे संपूर्ण स्टाफ वगैरे छान वाटलं। नाश्ता, जेवण वगैरे सर्व सर्व्हिस छान, डिलिव्हरी सगळे सिस्टीम छान आहे इथली। आम्ही दुसऱ्यांना पण चांगलं सजेस्ट करू की छान आहे, हॉस्पिटलच छान आहे। नमस्कार, मी डॉक्टर जानकी देवी स्वरूप बोराडे, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे फुल टाइम गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टेट्रिशियन आहे। मी हाय रिस्क प्रेग्नन्सीजमध्ये डील करते। आधीचं सिझेरियन सेक्शन असताना नंतर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का, तर त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच होऊ शकते। पण त्याचे काही स्ट्रिक्ट स्टँडर्ड क्रायटेरिया आहेत, जसं की आधीच्या सिझेरियनचं कारण काय होतं, आधीच्या सिझेरियनला वर्ष किती झालेले आहेत, गॅप किती आहे, ह्या प्रेग्नन्सीमध्ये काही गुंतागुंती आहे का, पेशंटला डायबिटीज, BP किंवा अजून काही मेडिकल अडचणी आहेत का, सध्याच्या स्थितीमध्ये बाळाचं वजन किती आहे, बाळाभोवती पाणी कसं आहे, बाळाला रक्तपुरवठा कसा आहे, आणि तसंच आईला नॉर्मल डिलिव्हरीसाठी जागा पुरेशी आहे का, त्यासोबतच एक तज्ञ डॉक्टर कंटिन्युअसली तिथे अवेलेबल आहे का, हॉस्पिटल इमर्जन्सी सिझेरियनसाठी सुसज्ज आहे का, आणि त्यांच्याकडे ब्लड बँकचा बॅकअप आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जर अवेलेबल असल्या तर आधीच्या सीझरनंतर नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न हा नक्कीच करू शकतो। तर अशीच एक केस झालेली आमच्या हॉस्पिटलमध्ये, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे, की एक पेशंट आली जिचं आधीचं सीझर होतं 5 वर्षाआधी, आणि आता तिचं ऑलरेडी पोट दुखायला सुरू झालं होतं। मी जेव्हा तपासलं तर बाळाचं वजन पण योग्य होतं, आईची जागा पण पुरेशी होती, बाळाभोवती पाणी चांगलं होतं, आणि बाळाचे ठोकेही चांगले होते। तर पेशंट आणि तिच्या नातेवाईकांशी मी चर्चा केली। त्यांच्यामध्ये एक रिस्क असते आधीचं सीझर असताना नॉर्मल डिलिव्हरी करायची, ते रिस्क त्यांना समजून सांगितली, त्यांची सहमती त्यांनी दाखवली, त्यांनी सह्या केल्या, आणि मग आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठीचा प्रयत्न सुरू केला। नॉर्मल डिलिव्हरीचा जो वेळ होता, मी तिथे कंटिन्युअसली पेशंटसोबत उभी होते, बाळाचे ठोके तपासत आणि त्याचे प्रोग्रेस बघत। त्यासोबतच इमर्जन्सी सिझेरियन सेक्शनसाठी आमची टीम OTमध्ये सुसज्ज आणि तयार होती, आणि ब्लड बँकमध्ये तिच्या नावाचं ब्लडही बुक केलं होतं। तर सगळी तयारी घेऊन आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न केला, आणि आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं। बेबी खूप व्यवस्थित डिलिव्हर झालं, लगेच रडलं, आणि आई एकदम हेल्दीली दुसऱ्या दिवशी लगेच डिस्चार्ज झाली।